नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध सावंत. माझं यूट्यूब चॅनल आणि रेसिपी यावरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण सोलकढी ही रेसिपी बनवणार आहोत. आणि त्याआधी की आज आपण सोलकढी का बनवत आहोत, तर आपल्याला खूप कमेंट आल्या होत्या की कमेंटवाल्यांची नावं सांगतो तुम्हाला. संदीप शिर्के, मारुती शिरगिरे, सौरभ बगाडे, संदीप गावडे, विघ्नेश, अशा खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या. कारण आता पूर्ण मी सगळ्यांची नावं वाचू शकत नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळ पण नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे आज आपण सोलकढी बनवत आहोत. चला आता सोलकढीची रेसिपीला आपण सुरुवात करूया. हे आता आपण सोलकढीसाठी साहित्य घेतलेले आहे. एका नारळाचं ओलं खोबरं आहे, म्हणजे 2 वाटी आहे. ते आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया. मिक्सरमध्ये काढून झालं का त्यामध्ये जिरं घालूया, हिरवी मिरची, 1 इंच आलं, हिंग, फ्लेवरसाठी कोथिंबीर, हिरवी वेलची आणि नारळ पाणी. आपण जो नारळ फोडलेला असतो ते. आता हे आपण वाटून घेऊया. आता हे आपलं बारीक वाटून झालं आहे. आणि नारळ पाणी घातल्यामुळं साखर टाकायची एवढी गरज लागत नाही. आता आपल्याला ही सोलकढी लगेच प्यायची आहे, त्यामुळे आपण हे माठातलं पाणी वापरतो आहे. आता हे पाणी ओतूया. आता हे आपण गाळून घेऊया. आता हे गाळायसाठी आपण चाळण वापरलेली आहे. तुम्ही वस्त्र गाळ जरी केला तरी चालू शकतो. आता हे चांगलं हलवून प्रेस करून याचा पूर्ण अर्क काढून घेऊया. आपलं आता अर्क काढून झाला आहे. थोडा घट्ट आहे, त्यामुळे अजून याच्यामध्ये थोडं पाणी घालूया. हा टोटल आपण यामध्ये 1 लिटर पाणी वापरलेलं आहे. त्यासाठी 3 टेबलस्पून आगळ घेतलेले आहे आपण. हे घरगुती आगळ आहे. यामध्ये कोथिंबीर आणि चवीनुसार आपण वरून मीठ घालूया. आणि आता हे चांगलं हलवून घ्यायचं. आणि हे आपण सोलकढी ग्लासमध्ये ओतून घेऊया. आता ही सोलकढी कोकणामध्ये कशी खाली जाते ते तुम्हाला दाखवतो. सोलकढी आणि राईस आणि सुकी मासळी, लसूणची चटणी, आणि आता सीझन आहे त्यामुळं कैरीची चटणी, असे कोकणामध्ये दुपारचं जेवण म्हणून खाल्लं जातं. खूप टेस्टी लागतं सोलकढी आणि राईस. चला आता आपण जेवून घेऊया. चला तर मंडळी, आपली सोलकढी बनवून तयार झालेली आहे. व्हिडिओ घरी नक्की पहा आणि एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन नक्की प्रेस करा.